नमस्कार मित्रांनो, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या ऑलिव्हिया आयुर्वेदाच्या प्लॅटफॉर्मवरती। आजचा विषय आहे व्हिटॅमिन B12। सध्या डॉक्टर्स व्हिटॅमिन B12च्या टेस्ट नेहमी आपणास कराव्यास सांगतात, त्यामुळे हा आपणास प्रश्न पडतो की हे नक्की व्हिटॅमिन B12 आहे तरी काय। चला बघूया आज याच्याविषयी आपण माहिती। व्हिटॅमिन B12 हे बी कॉम्प्लेक्सच्या ग्रुपमधीलच एक व्हिटॅमिन आहे। या व्हिटॅमिनला कोबॅलामाइन सुद्धा बोलले जाते। सध्या आपण त्याचे काही उपयोग बघू, त्यानुसार आपणास समजेल की व्हिटॅमिन B12 आपल्या हेल्दी लाईफसाठी किती महत्त्वाचे आहे। त्यातले पहिले महत्त्वाचे काम म्हणजे लाल रक्त पेशींच्या फॉर्मेशनसाठी व्हिटॅमिन B12 खूप महत्त्वाची भूमिका बजावतो। जर व्हिटॅमिन B12 कमी असेल तर लाल रक्तपेशी चांगल्या प्रकारे तयार होत नाहीत, परिणामी ॲनिमियासारखे गंभीर आजार उद्भवू शकतात आणि ज्यामुळे पुढे जाऊन श्वास घ्यायलाही त्रास होऊ शकतो। त्याचप्रमाणे आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीच्या जडणघडणासाठी सुद्धा आणि त्यातील DNA फॉर्मेशनसाठी सुद्धा व्हिटॅमिन B12ची गरज असते। जर ते कमी असेल तर ओव्हरऑल पूर्ण शरीरावरच त्याचे वाईट परिणाम दिसून येतात। त्यामुळे अशक्तपणा येणं, शरीर गळून गेल्यासारखे वाटणे अशी लक्षणे दिसायला लागतात। आपल्या शरीरातील मेंदूतून निघणाऱ्या मेरुरज्जू किंवा मेंदीच्या पेशी, त्यामुळे स्पायनल कॉर्ड याच्या तसंच बेसिक सेलसाठी आणि त्यातून निघणाऱ्या नसांच्या फॉर्मेशनसाठी सुद्धा व्हिटॅमिन B12ची गरज असते। ते कमी असेल तर काही न्यूरोलॉजिकल लक्षणं उत्पन्न होतात, जसे शरीरातील काही भागांमध्ये मुंग्या येणे, बधिरपणा जाणवणे, तोल जाणे या प्रकारे। जे आपण जेवण जेवतो त्याचे जे फूड पार्टिकल असतात त्याच्यापासून जे एनर्जी तयार होते त्या पूर्ण प्रक्रियेमध्ये व्हिटॅमिन B12 महत्त्वाची भूमिका बजावते। व्हिटॅमिन B12च्या कमतरतेमुळे मेंदूच्या फंक्शनवर सुद्धा परिणाम होऊन डिमेन्शिया नावाचा आजार होऊ शकतो। त्याचप्रमाणे मेंटल ॲबिलिटीवरती सुद्धा परिणाम होतो। आता बघूया आपण की व्हिटॅमिन B12 आपल्याला कोणकोणत्या पदार्थांपासून शक्यतो मिळू शकते। साधारणतः सर्वात जास्त प्रमाण हे प्राणिज पदार्थांमधूनच आपल्यास अवेलेबल होते, जसे मांस झालं, चिकन, मासे, अंडी, त्याचप्रमाणे डेअरी प्रोडक्ट्स आहेत। पण डेअरी प्रोडक्ट सुद्धा हे प्राणिज पदार्थच आहे, जसे दूध आहे, चीज आहे, पनीर आहे, योगर्ट आहे असं आहे। कारण व्हिटॅमिन B12 हे नॅचरली हे प्राणिज पदार्थांमध्येच अवेलेबल असते असे। आणि याच्या कमतरतेमुळे अशक्तपणा, चक्कर येणे, श्वास घ्यायला त्रास होणे, ॲनिमिया होणे, बधिरपणा येणे, हातपायांमध्ये मुंग्या येणे, मेंदूशी रिलेटेड इश्यू उत्पन्न होणे, मेंटल ॲबिलिटी कमी होणे, ॲनिमिया होणे या बऱ्याचशा गोष्टी आपणास होतात। शाकाहारी पदार्थांमध्ये व्हिटॅमिन B12चे हे खूपच नगण्य प्रमाण असते, जसे मशरूम, खाण्यायोग्य शैवाल याच्यामध्ये ते काही प्रमाणामध्ये उपलब्ध असते, पण आपण या गोष्टी नेहमी खात नाहीत असे। त्यामुळे शाकाहार करणाऱ्यांना दुधाचे पदार्थ, मशरूम या त्याचप्रमाणे फोर्टिफाईड व्हेज प्रोडक्ट अवलंबून राहावे लागते। फोर्टिफाईड व्हेज प्रोडक्ट म्हणजे शाकाहारी पदार्थच असतात, तर त्याच्यामध्ये व्हिटॅमिन B12 हे व्हिटॅमिन खास त्याच्यामध्ये मिक्स करून ते पदार्थ तयार केले जातात। ठीक आहे, बरं, आज तुम्हाला एक ओव्हरऑल कल्पना आली असेल, त्यामुळे आज एवढेच। पुन्हा एकदा आपण निरोगी जीवनासाठी उपयुक्त असणारे आणि तुमचे गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही असे माहितीपर व्हिडिओज नेहमी तुमच्यासाठी घेऊन येणार। तुम्हीही आमच्या चॅनलला भरभरून सपोर्ट करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करा, आणि हो, तुमच्या मित्रमंडळींना सुद्धा याला शेअर करायला विसरू नका।